काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यवतमाळ, वर्धा, नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आज आपण आलेलो आहोत कडमहून 2 किलोमीटर अंतरावर राडेगाव रोडवर. या ठिकाणी बघू शकता, या साईडला इकडं राडेगाव जाते आणि हा आहे कमलेश आपला सोबती, जे की रेल्वेचे अपडेट टाकतो, आपल्यासोबतच राहतो. आणि या साईडला कडम आहे आणि कडमहून आपण 2 किलोमीटर अंतर आलेलो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. इथं भव्य असा पुलाचं निर्माण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूया. त्याआधी मित्रांनो, आपण इथलं काम बघूया. तुम्ही चला तर मग मी तुम्हाला वरतं जाऊन दाखवतो काम कुठपर्यंत आलं, कसं आलं. तर चला मग. या ठिकाणी काहीसं असं काम आलेलं आहे आणि आता आपण वरती जाऊन बघूया, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी स्लीपर वगैरे पण आलेले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पण टाकलेले आहे आणि भव्य असा या ठिकाणी पूल आहे. आणि समोर जाऊया आपण वरतं, काम दाखवतोच तुम्हाला वरचं. आणि इथं पूर्ण असं लेवल करायचं काम चालू आहे आणि वरतं मुरुम वगैरे टाकलेलं आहे. तर चला तुम्हाला वरतं जाऊन दाखवतो मी. आता आपण सध्या वरतं आलेलो आहो. इथं बघू शकता काही अशा प्रकारे इथं पुलाचं काम झालेलं आहे आणि इथं असं पाणी वगैरे साचलेलं आहे. या साईडला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे. हे जे की हे तुम्हाला गार्ड, सेफ्टी गार्ड दिसत असेल. या ठिकाणी सेफ्टी गार्ड आहे हे. आणि असा काहीसा पूल राहणार आहे. त्या साईडला मित्रांनो इग्निशनचे गोटे वगैरे टाकलेले आहे, ज्याच्यावर नंबरिंग राहते. त्या साईडला पण ट्रॅक टाकलेली आहे आणि या साईडला पण ट्रॅक टाकलेली आहे. चला तुम्हाला जवळून दाखवतो. इथं गिट्टी लेअरिंगचं पण काम चालू आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीसे फिक्स झालेले आहे, जे की लाईनचे खंबे राहते. पूर्ण असं या ठिकाणी फिक्स आहे आणि स्लीपर पण आहे या ठिकाणी. या साईडला पूर्ण असं स्लीपर बसवण्याचे काम झालेले आहे, जे की याच्या कड्या राहते. कड्या पण व्यवस्थित लागलेल्या आहे या ठिकाणी. आणि गिट्टी लेअरिंगचं या ठिकाणी काम चालू आहे. खालतं टाकलेली आहे आणि साईडला पण चालूच आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आहे. गिट्टी वगैरे टाकणं झालेली आहे साईडला. या पण साईडला झालेली आहे. दोन्ही साईडला असे गिट्टी लेअरिंगचं काम झालेलं आहे. आणि समोर दिसतच असेल तुम्हाला मशीना वगैरे. या ठिकाणी नाली खदाचं काम चालू आहे, हे दिसतच असेल तुम्हाला. या साईडला पण खदलेली आहे आणि हा हायवे आहे, जे की राडेगाव जातो. आणि असं काहीसं इथलं वातावरण आहे, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हे समोरचं जे गाव आहे हे कडम आहे आणि कडमपर्यंत रेल्वे चालू झाली म्हणे. पण ट्रेन मित्रांनो इथं नसून रेल्वे स्टेशन इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे कडमपासून इकडं हा जो रोड जातो, हा समरून या साईडनं असा रोड जातो, जे की 361 नंबरचा आहे, जे की नागपूर जातो. आणि आपण हा रोड ही इकडं राडेगाव जाते आणि त्या साईडनं मित्रांनो इकडं नागपूर जाते. आणि तिकडं समोर आहे रेल्वे स्टेशन, इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे या साईडला आहे. आणि तिकडं तिथपर्यंत ट्रेन आलेली आहे आणि आता त्याच्या आपण या बॅक साईडला आहे. आणि इकडं पूर्ण काम झालेलं आहे पटरीचं, जे की चालूच आहे मित्रांनो. इकडं पण काम झालेलं आहे आणि हे पुलाचं काम थोडं बाकी होतं, त्याच्यामुळं इथलं राहिलेलं आहे आणि इथं होईलच लवकर मित्रांनो, अशी आशा करतो. तर चला तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये म्हणजे पुढे जाऊया आपण. आणखी काही अपडेट आहे का ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला मग. आता आपण आलेलो आहो पुलाच्या खालतं. या ठिकाणी पण खूप भारी असं काम झालेलं आहे आणि इथं चालू आहे, काम चालूच आहे. या ठिकाणी नाली वगैरे खदली आहे, त्याच्यामुळं इकडं या साईडला मलमा वगैरे टाकलेला आहे. आणि मोठमोठे या ठिकाणी 2 हे पण लावलेले आहे, जे की वरून ट्रेन गेल्याच्या नंतर या ठिकाणी असू शकते की रोड बंद करायचं वगैरे. आणि या साईडला असा भव्य असा या ठिकाणी पुलाचं निर्माण झालेलं आहे. आणि त्या साईडला पण ट्रॅक लेअरिंगचं काम झालं
आणि या साईडला पण झालं. समोर ट्रेन आलेलीच आहे मित्रांनो कळंबपर्यंत, म्हणजे कळंबच्या रेल्वे स्टेशनपर्यंत. त्याच्यानंतर काम व्हायचं आहे, म्हणजे चालूच आहे काम. पुलाच्यानं या ठिकाणी ट्रेनचं काम बाकी आहे. या ठिकाणी पटरी वगैरे टाकायचं बाकी होतं. आता इथलं होईलच लवकरच काम, आणि समोर पण चालू होईल, जे की यवतमाळपर्यंत राहणार. मित्रांनो तिथं जसं काम झालेलं आहे बिलकुल त्याचप्रमाणे या साईडला पण काम झालेलं आहे. इथलं थोडं बाकी आहे, होईल लवकरच. आणि हा असा काहीसा नजारा आहे. आणि ही इथं तुम्ही बघत असाल शेती आहे, आणि मजूर या ठिकाणी पराठीला निंदण वगैरे देत आहे. आता आपण समोर जाऊया. या साईडला पण भरपूर प्रमाणात या ठिकाणी स्लीपर आलेले आहे. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आहे या ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मोठमोठे ढिग असे लावून ठेवलेले आहे. त्या साईडला पण आहे, इथे दिसतच असेल तुम्हाला. असा काहीसा इथला नजारा आहे. साईडला हवेचं खूप या ठिकाणी प्रभाव आहे, त्याच्यामुळं कमी जास्त ऐकू येत असेल तुम्हाला. इथे शेती आहे, आणि शेतीलाच लागून या ठिकाणी कॅनॉल गेलेला आहे. आणि साईडनं कॅनॉलचा रोड पण आहे, जे की शेतकऱ्यांसाठी राहते. इथून असा गेलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मोठा असा या ठिकाणी पुलाचं निर्माण झालेलं आहे. आणि खूप उंच आहे या ठिकाणी, 70 ते 80 फूट या ठिकाणी सहसा असू शकते उंच अंदाजे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता असं गोटा वगैरे आहे या ठिकाणी. इथं ट्रेन समजते इथं किती किलोमीटर आहे, काय कसं. आणि असं काहीसं इथलं नजारा आहे. आणि समोर ट्रॅक पण आहे. चला आपण तुम्हाला ट्रॅक पण दाखवू. या ठिकाणी स्लीपर आले आहे, आणि जे ट्रॅक जोडण्यासाठी जे की कड्या राहते मित्रांनो, त्या ठिकाणी इथं कड्या पण आलेल्या आहे. चला तुम्हाला ते पण दाखवतो कशा राहते. अशा या ठिकाणी कड्या राहते, आणि कड्याद्वारे या ठिकाणी फिट करण्यात येते, जे की स्लीपरला राहते. चला तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी स्लीपर पण आलेली आहे, आणि मधातनी गिट्टीचा लेअर पण भरलेला आहे. खूप भारी इथलं काम आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. असं इथलं काम आलेलं आहे, आणि स्लीपर पण आहे, आणि सगळंच आहे या ठिकाणी. पूर्ण कंप्लीट काम झालेलं आहे. समोरचं पण कंप्लीट आहे काम. आणि समोर जे की टनल राहते ती टनल पण झालेली आहे कंप्लीट. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि या ठिकाणी बघू शकता असं काहीसं या ठिकाणी जॉईंट आहे, आणि प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित असं काम झालेलं आहे. दोन्ही साईडला या ठिकाणी गिट्टी वगैरे भरलेली आहे. आणि तुम्हाला मशीन आता माहीतच असेल, मी तुम्हाला या ठिकाणी साईडला दाखवून देतो. अशा प्रकारे काहीसं या ठिकाणी गिट्टी भरायचं काम चालू राहते. आणि सेंटरमध्ये पण या ठिकाणी भरलेली आहे, तुम्ही बघू शकता. लाईनचे खंबे पूर्ण फिक्स झालेले आहे या ठिकाणी. आणि इथलं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे, जे की आपलं त्या साईडला इकडं कळंबचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. 5 किलोमीटर हे आहे कळंब गाव. आपण चिंतामणीचं दर्शन वगैरे करून इकडंच आलेलो आहोत डायरेक्ट. आणि रेल्वे स्टेशनच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आणि आपण या व्हिडिओमध्ये पण समोर जाणारच आहोत कळंबला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण तुमचा भाऊ या चॅनलवरती नवनवीन अपडेट आणतच असतो, तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल. तर चला मग आपण कळंबच्या रेल्वे स्टेशनवर जाऊया. अजून काही नवीन अपडेट झालं असेल तर तुम्हाला दाखवतो. तर चला मग. वर्धा यवतमाळ नांदेड हे रेल्वे लाईन गेली तर सगळ्यांनाच फायदा होणार आहे, निश्चितच होणार आहे. कारण की मित्रांनो, ज्याच्या वावराला रस्ते वगैरे नाही आहे, शेतीला रस्ता नाही आहे, आणि ज्याच्या वावरामधून गेली मित्रांनो त्याला आणि शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होते या ठिकाणी. चला तर मग आपण समोर तुम्हाला दाखवतोच काय कसं नाही मित्रांनो. आणि सामान्य माणसाचा या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण की हे रेल्वे लाईन राहणार आहे विदर्भ आणि मराठवाडा जोडणारी. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कळंब रेल्वे स्टेशनवरती. हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये न्यू
याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. तोपर्यंत एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. हे कळंब रेल्वे स्टेशनचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.